वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्य वार्ता न्यूज. जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. हृदयद्रावक घटना. अपघातात 8 वर्ष चिमुकलीचा जागीच मृत्यू. मोठी बहीण जखमी. वाळूने भरलेल्या भरधाव हायवाने चिरडले. संतप्त जमावाकडून वाहनाची तोडफोड, चालक फरार. पुढे काय प्रकार आहे संपूर्ण पाहण्यासाठी अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. विटावा एकलहेरा रस्त्यावर मंगळवारी दिनांक 25 ऑगस्ट दुपारी 3:30च्या सुमारास वाळूने भरलेल्या भरधाव हायवाने रस्ता ओलांडणाऱ्या 8 वर्षीय चिमुकलीला चिरडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या भीषण अपघातामध्ये आरुषी कृष्णा तिवारी 8 वर्ष हिचा जागीच मृत्यू झालाय, तर तिला वाचवण्यासाठी धावलेल्या तिच्या मोठ्या बहिणी नंदिनी तिवारी 16 वर्ष हिला दुखापत झाली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी हायवाची तोडफोड करत चालकाला मारहाण केली. मात्र चालकाने जमावाच्या तावडीतून सुटका करून शेतातून पळ काढला. आरुषी ही विटावा येथील ग्लोबल किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 2रीत शिक्षण घेत होती. एकलहेरा गट क्रमांक 27 मधील श्री साई श्रद्धा इंडस्ट्रीज परिसरात तिवारी कुटुंबीय उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहे. नेहमीप्रमाणे आरुषी मंगळवारी सकाळी शाळेत गेली होती. दुपारी शाळा सुटल्यानंतर ती बसने घरी येत होती. बसमधून उतरून आरुषी रस्ता ओलांडत असताना आंबेलोहकडून विटाव्याकडे येणाऱ्या वाळूने भरलेल्या भरधाव हायवाने तिला जोरदार धडक दिली. हायवाच्या मागील चाकाखाली आल्याने आरुषीचा जागीच मृत्यू झाला. तिला वाचवण्यासाठी धावलेल्या मोठ्या बहिणीने नंदिनीलाही दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. चिमुकलीचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी आक्रोश केला. या हृदयद्रावक दृश्यामुळे घटनास्थळी उपस्थित नागरिकांचेही डोळे पाणावले. विटावा, एकलहेरा, नांदेडा या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. संतप्त जमावाकडून हायवाची तोडफोड. अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने चालकाला बेदम मारहाण करत वाहनावर दगडफेक करून तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस, वाळूज पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, दुय्यम निरीक्षक संदीप राजपूत, वाहतूक शाखेचे निरीक्षक पवन चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील तसेच फुलसिंग गुसिंगे, रावसाहेब काकड, शेख सलीम, पोलीस हवालदार बाळासाहेब आंधळे यांच्यासह वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी नंदिनीला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विना क्रमांकाचा हायवा आणि बेकायदा वाळू वाहतुकीचा संशय यामुळे या अपघाताने परिसरात संतापाचं वातावरण निर्माण केलंय. पोलिसांकडून चालकाचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. सूर्यवार्ता न्यूज, प्रकाश सातपुते, वाळूज, महानगर, छत्रपती संभाजीनगर.